दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा 10 जूनला संपन्न होणार आहे। तत्पूर्वी हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी एक चर्चा राज्यभर रंगलेली आहे। याच अनुषंगाने आपण अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याशी बोलणार आहोत। अण्णा, तुमची नेमकी काय इच्छा आहे याबद्दल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणण्यापेक्षा पवार परिवार जर एकत्र येत असेल तर तो नक्कीच आम्हाला आनंद आहे। परंतु मी सातत्याने मागच्या 2 वर्षापासून सांगत आलो आहे की आदरणीय अजितदादांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय ज्या वेळेला घेतला तो व्यक्तिशः अजितदादांचा नव्हता। आदरणीय दादांना वरिष्ठ नेत्यांनी किंवा पक्षातल्या सर्वच नेते मंडळींनी संमती दिली किंवा दादांना पुढं केलं आणि आपण सगळ्यांनी महायुतीसोबत जाऊया अशा पद्धतीने निर्णय झाला। आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं ज्या काही चर्चा दिल्ली नेतृत्वाशी दादांनी केल्या त्यावरती संमती मिळाली आणि एकत्रितपणानं 2 वर्षापूर्वी आम्ही महायुतीसोबत गेलो। परंतु दादांनी ज्या वेळेला महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अनेकांनी दादांवरती टीका टिप्पणी केली, दादांना विलन बनवण्याचं काम केलं आणि केलं ते विलन बनवण्याचं। आता ठीक आहे, त्यांनी केलं, आता आपल्याला त्यात जायचं नाही। पण माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जो माणूस स्पष्टपणे बोलतो किंवा जी स्पष्टपणाची भावना ठेवून राजकारण करतो त्या व्यक्तिमत्वाला आज तुम्ही विलन करण्याचा प्रयत्न केला आणि आज तुम्ही त्यांचं नेतृत्व मात्र आम्हाला मान्य आहे हे ज्या वेळेला म्हणता मग तुमच्या मनातच कुठंतरी एक शंकेची पाल चुकती आहे। मग आपण आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजे ही भावना मांडत असताना आम्हाला तर सर्वांना दादा जो निर्णय घेतील तो मान्यच आहे। परंतु मागच्या काही महिन्यापूर्वी आम्ही विधानसभेला सामोरे गेलो, 1 वर्ष होईल लोकसभेला सामोरे गेलो, त्यावेळेला महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढवल्या, त्यांनी महाविकास आघाडी म्हणून लढवल्या। आज त्यांना एकत्र घेताना आमच्या महायुतीतल्या सुद्धा नेत्यांची त्याला संमती असली पाहिजे। आम्हीच फक्त बोलून अशी कुठली युती किंवा असं एकत्र भाजप आणि शिंदे गटाची संमती लागली नक्कीच की आज भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदे साहेबांची असेल किंवा RPI असेल, इतर पक्ष असतील, यांचीसुद्धा आम्हाला संमती असणे आवश्यक आहे। शेवटी आम्हाला जर एकत्रितपणानं पुढं जायचं असेल तर राष्ट्रवादी एक संघ झाली तर त्याचा सरकार म्हणून फायदा होईल का तोटा होईल का एकत्रित आलो तर चांगलं काम होईल हा वरिष्ठ नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि तो जे निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे। खरं तर तुम्ही म्हणले की काही जण त्यांना दादांना विलन करण्याचा प्रयत्न त्यावेळेला करत होते, आता तेच दादांना हिरो करण्याचा प्रयत्न करतायत। मग तुम्ही त्यांना सामावून घेताय? हे बघा, आम्ही एक सांगतो, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता राजकारण किंवा पद प्रतिष्ठा ही आयुष्यभर आपल्याला मिळालेली कुठली संपत्ती नाही आहे। हे 5-10 वर्ष 15 वर्ष काम करण्याकरता आपल्याला निवडून दिलेले आहे। लोकशाहीनं आपल्याला जे काही अधिकार आहे संविधानात ते आपल्याला मिळाले आहेत। परंतु महाराष्ट्राचा एक संघ पुढे जात असेल किंवा विकासाच्या वाटेवर जात असेल तर या सगळ्या गोष्टींना दादांनी किंवा इतर नेतृत्वांनी जर मान्यता दिली तर ते आम्ही सुद्धा स्वीकारून काम करू। म्हणजे दोन्ही पवार एकत्र आली, ते आमदार सुद्धा एकत्र आले तर महाराष्ट्राच्या विकासासाठी तुमची संमती असणार? हे बघा, संमती द्यायची का नाही याच्यात माझा अजून तरी दादांनी समजा तुम्हाला विचारलं तर तुम्ही होकार द्या। दादांचा सर्वस्वी अधिकार आहे। आम्ही दादांना मानणारे कार्यकर्ते आहोत। दादांनी आमच्या तालुक्यासाठी आमच्या विकासासाठी काय केलं पुणे जिल्ह्याच्या हे आम्ही जवळून पाहतो, म्हणून आम्ही दादांनी जो निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारून आजपर्यंत पुढे आलेले। अमोल मिटकरी पण म्हणाले की आषाढी एकादशी आहे, हा मुहूर्त चांगला आहे, तर त्याच वेळेला बरोबर हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। आणि ज्या पद्धतीने आता शरद पवार अजित पवार विविध बैठकांमध्ये दिसत आहेत, दोघं एकमेकांशी संवाद सुद्धा साधत आहेत, ही परिस्थिती एक अनुकूल झाली आहे, दिवस तो जवळ आलाय? नाही, असं नाही आहे। हे बघा, एक परिवार म्हणून आदरणीय साहेब असतील, दादा असतील, सुप्रियाताई असेल किंवा इतर त्यांच्या परिवारातले सगळे जरी एकत्र होत असेल तर आम्हाला आनंद आहे। परंतु राजकारण किंवा राजकारणामध्ये आम्ही ज्या विचारधारेशी जोडले गेलो ही त्यांना मान्य आज होत असेल तरी पण इतरांना सुद्धा ती मान्य झाली पाहिजे। इतर पक्षातले जे आमचे सहयोगी आहेत त्यांना ती मान्य झाली पाहिजे आणि मग उद्याच्या काळामध्ये अमोल मिटकरी जे काही सांगतायत त्यावरती आपण लक्ष देऊ। आम्ही दादांकडं प्रत्येक मंगळवारी देवगिरीला बैठकी करतात, दादा आम्हाला निमंत्रित करतात, आढावा घेतात किंवा राज्यभरातल्या काही घडामोडी असतील जे काही निर्णय घेतलेले असतात ते देखील दादा आम्हाला सांगत असतात। परंतु अशी कुठल्याही प्रकारची चर्चा दादांनी किंवा आमचे प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील किंवा इतर मान्यवरांनी आमच्याकडे बैठकीत पुढे अद्याप केलेली नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या फक्त चर्चा असतील। तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जर हे दोन्ही पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर नक्कीच सुनील शेळके यांना आनंद होणार आहे। मात्र ते सांगतायत की महायुतीतले जे घटक पक्ष आहेत म्हणजे भाजप आणि शिंदे गट यांची मात्र याला संमती असणं गरजेचं असल्याचं देखील सूतवाच या ठिकाणी सुनील शेळके यांनी दिलेले आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.